काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेली गळती, त्याचबरोबर उजवा आणि डावा कालव्याला लागलेली प्रचंड प्रमाणातील गळती ही धरण आणि कालव्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचं एक उत्तम उदाहरण आहे. ही गळती तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. एकीकडं शेती पिकांना पाणी कमी मिळतं, तर दुसरीकडं कालव्यांच्या गळतीमुळं काही ठिकाणी शेती नापीक होताना दिसतीये. मात्र या गंभीर समस्येकडं जलसंपदा विभागानं सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. उजव्या कालव्यातील जलसेतूला लिंगाच्या वाडीजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानं शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे. या कालव्याद्वारे हजारो एकर शेती तसंच लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. जलसेतूची गळती वाढल्यास शेतीच्या सिंचन व्यवस्थेला आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यावरील गळतीमुळं पाणी वाया जात असून त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे. यामुळं शेतीसाठी आवश्यक पाणी वेळेवर न मिळाल्यास नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. काळामाडी धरणाच्या उजव्या कानाला जोडणारा हा जलसेतू, या जलसेतूला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तरी ह्या जलसेतूला असंच गळती लागली आणि हा जलसेतू जर कोसळला तर हजारो हेक्टर शेतीचं नुकसान होणार आहे. तरी पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या पुलाचे काम लवकरात लवकर चालू करून हा पूल दुरुस्त केला पाहिजे. नाही तर मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि ह्याचे नुकसान होणार आहे, पाण्याचेही नुकसान होणार आहे. अनेक ठिकाणी कालवा मोठ्या प्रमाणात उखडलाय. जलसेतूच्या खालून दूधगंगा नदीचं पात्र आहे, त्याच्यावर हा जलसेतू बांधलाय. अनेक गावातील लोक यावरूनच प्रवास करतात. अनेक वेळा अवजड वाहनंही जातात. असं असताना गेल्या कित्येक वर्षांपासून लागलेली ही गळती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसलीच नाही का, असा प्रश्न यातून उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे.